नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हॅलो साक्षी या यूट्यूब चॅनलमध्ये। नेहमी मी फॅमिली व्लॉग आणि ट्रॅव्हल व्लॉग शूट करत असते, पण आजच्या व्लॉगचा विषय हा थोडासा ॲडव्हेंचरस आहे, असं काहीतरी जे मी आधी कधीच एक्सपिरियन्स केलेलं नाही आहे। तर माझ्या एका फ्रेंडनी मला सांगितलं की कोल्हापुरापासून 20-25 किलोमीटरवर पावनगड म्हणून आहे, जिथे माउंटेन ॲडव्हेंचर म्हणून एक टीम आहे, कोल्हापूर माउंटेन ॲडव्हेंचर म्हणून। ते रॅपलिंग ॲक्टिव्हिटीज घेणार आहेत पावनगडावर। तर तू एक्सपिरियन्स केला नसेल तर पार्टिसिपेट हो, तुला नवीन एक्सपिरियन्स येईल आणि तुझा एक छान व्लॉग पण शूट होईल। म्हणून मग मी ठरवलं की ठीक आहे, जॉईन होऊया, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला मिळेल। तर त्या रॅपलिंग ॲक्टिव्हिटीचं टाईम त्यांनी सकाळी 6 ते 11 सांगितलं होतं, म्हणजे 6 वाजता सुरू होईल आणि 11 वाजेपर्यंत चालेल। म्हणजे ऊन खूप असल्यामुळे सकाळ सकाळीच जर आवरून झालं तर मग उन्हाचा जास्त त्रास नाही होणार, असं मॅनेज करून त्यांनी 6 ते 11 टाईम दिलेलं। आणि त्यांची काहीतरी फीज आहेत, ते पे करून मग आपल्याला ते एक्सपिरियन्स करायला देणार आहेत। तर त्यासाठी आपण आज आलेलो आहोत पावनगडावर। पन्हाळ्यापासून थोडंसंच पुढे आल्यावर एक 5 मिनिट थोडासा ऑफ रोड आहे, जिथून पावनगडावर जाता येतं। पावनगड हा पन्हाळ्याचाच एक पार्ट आहे, जो महाराजांनी नंतर एक्सटेंड केलेला आहे, पण त्याच्याकडे असं दुर्लक्ष झालेलं आहे, खूप जास्त विजिट वगैरे कोणी करत नाही। तर त्या लोकांनी म्हणजे एक गड संवर्धन होईल या हेतूने आणि पावनगड सगळ्यांना समजेल म्हणून त्यांनी ती ॲक्टिव्हिटी तिकडे ठेवलेली आहे। तर चला एक्सपिरियन्स करूया रॅपलिंग। एखाद्या गोष्टीची भीती वाटते, ती एक्सपिरियन्स केलं की त्या गोष्टीची भीती राहत नाही असं म्हणतात। मला हाईटची आधीपासूनच भीती वाटते, म्हणजे खूप उंचावरून खाली बघायला मला भीती वाटते, त्यामुळे आधीपासूनच रॅपलिंग करायचं हे माझं ठरलेलंच होतं। पण नेहमीप्रमाणे मम्मी मला अलाउड करत नव्हती। पण जेव्हा माझ्या फ्रेंडनी मला या रॅपलिंगबद्दल सांगितलं तेव्हा मी ठरवलं की येस, हा माझ्याकडे चांगला चान्स आहे रॅपलिंगचा, म्हणजे मला हे एक्सपिरियन्स करता येईल। आणि सेफ्टीचा तर काही विषय नव्हता, कारण ही उंची खूप जास्त नसून फक्त 100 फूट इतकीच होती। आणि पहिल्यांदा घरी काही न सांगता मी असं काहीतरी करायला जात होते, त्यामुळे मला ते आणखी थ्रिलिंग वाटत होतं। तर आता आपण पोचलो इथे, त्यांची टीम ऑलरेडी आलेली आहे आणि त्यांनी रोप वगैरे टाय केलेलं आहे। तर आता डायरेक्ट मी ते एक्सपिरियन्स करतानाच दाखवते तुम्हाला। एका बुरुजावरून खाली रोप टाकत होते, त्यामुळे दुसऱ्या साईडून छोटीशी जंगलातून वाट होती, जिथून आपल्याला बुरुजाच्या वर साईडला पोचायचं होतं। रॅपलिंगचं सगळं महत्त्वाचं साहित्य घेऊन त्यांचे इन्स्ट्रक्टर होते, ते तिथे वाट बघत होते आणि ते आम्हाला सगळ्यांना कसं करायचं याबद्दलचे इन्स्ट्रक्शन देणार होते। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। अनिकेत जुगदार, माझं माउंटेन ॲडव्हेंचर कोल्हापूर म्हणून ग्रुप आहे। आम्ही गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याचं काम जास्त प्रमाणात करतोय। म्हणजे तुम्हाला पन्हाळ्याच्या तटबंदी असेल, त्या सगळ्या रोपच्या सहाय्यानं आम्ही प्रत्येक वेळेस कटर मशीननं स्वच्छता करत असतो। यातनं जे बेनिफिट आम्हाला मिळते ते बेनिफिट आम्ही स्वच्छता मोहीमसाठी मोस्ट ऑफ जास्त वापरत असतो। तुम्ही आत्ता जिथं उभारला ते पावनगड आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पदपर्शानं पावन झालेली ही भूमी आहे। त्यामुळे तर कोणीही कचरा किंवा काय प्लास्टिक टाकू नका, जे काय आपण सामान घेऊन आलं ते आपल्यासोबतच जाऊ दे, फक्त आपल्या पाऊल खुणा इथं सोडा। तुमच्या मागच्या साईडला बघितलं तर हा पन्हाळा किल्ला दिसतो, तुम्ही आता वेगळ्या किल्ल्यावर आहे पूर्ण, म्हणजे हा पावनगड आहे, समोर दिसतो पन्हाळा आहे, या दोन्हीच्या मध्ये दिसते बघा ते मसाई पठार आहे। त्यानंतर ना या किल्ल्याचं जर सांगायचं झालं तर संभाजी महाराजांच्या काळात इथं बांधकाम झालेलं आहे। तुम्ही नक्की तिथं जाताना तुम्ही व्हिजिट करा, तिथे खूप तोफगोळे वगैरे सापडल्यात, सरांच्या वेळेसच माझ्यामध्ये सापडले असेल तर ते तुम्ही बघून एक्सप्लोअर करा। मी थोडं तुम्हाला इक्विपमेंटची थोडी बेसिक माहिती देतो। इथं मी जे घातले ते सीट हार्नेस आहे। सीट हार्नेस का, ते आपल्याला रोपला आणि ह्या डिव्हाइसला कनेक्ट करते। आणि ह्याची ब्रेकिंग कॅपॅसिटी 2800 किलो, म्हणजे आपण 10 जण जरी ह्याला लटकलो ॲट ए टाइम तरी ह्याला काही होत नाही। आणि हे सगळे टेस्टेड आहेत। नवीन फक्त एक त्याची माहिती दिलं तर आपल्याला सांगितलं 2000 किलो कॅपॅसिटी त्याची ओझं ओढण्याची आहे, तर तुमचं तेवढं 2000 नाही, 2500 आहे। त्यामुळे एक तर मनातली भीती काढा की आपण इथं पडणार किंवा काय होणार। तुम्ही जर स्वतःहून जरी पडतो म्हणला तरी तुमचा सगळा होल्ड आमच्या हातात असतो, खाली बॉटम बिले आणि टॉप बिले, त्यामुळे तुम्हाला काही मुवमेंट आम्ही रोप टाईट केला तर तुम्हाला काहीच मुवमेंट करत नाही।
तुम्ही म्हणजे 2800 किलो ब्रेकिंग कॅपॅसिटी काय आहे ती एवढी. तुम्ही जेव्हा लटकताय तेव्हा लटकल्यानंतर ना ग्रॅव्हिटीमुळे तुमचं वजन आपल्या वजनापेक्षा डबल होत असतं, त्यामुळे त्याची ब्रेकिंग कॅपॅसिटी जास्त दिलेली आहे. आता हाईट कमी आहे पण आम्ही पिनॅकलवर 2,000 फुटावर काम करतो तेव्हा 3-4 पट त्याची ब्रेकिंग कॅपॅसिटी जास्तच ठेवावी लागते आणि वजन पण तसं आमचं वाढत असतं. क्लाइम्बिंग हेल्मेट, क्लाइम्बिंग करताना रॅपलिंग करताना आपल्या डोक्यावर हेल्मेट कंपल्सरी असणं गरजेचं आहे. वरून छोटा जरी दगड पडला तर तो ग्रॅव्हिटीनं त्याचं वजन वाढते आणि ते तुमचं डोकं फोडण्याचे त्याच्यात कॅपॅसिटी असतात. म्हणजे सह्याद्रीत खूप ॲक्सिडेंट तसे झालेले आहेत, त्यामुळे हेल्मेट हे कंपल्सरी ठेवायचं. त्याला स्क्रू कॅरेबिनर म्हणतात. हे डिव्हाइस काय काम करते, रोप आणि हार्नेसला कनेक्ट करायचं काम स्क्रू कॅरेबिनर करते. ह्याची जर ब्रेकिंग कॅपॅसिटी बघितलं तर ह्याची 2800 किलो आहे. हे वजनाने एवढा हलका आहे पण त्याचं कॅपॅसिटी एवढी आहे की 10 जण आपण ॲटेंडन त्याला फेलू शकतो. त्यानंतर हे फिगर ऑफ 8 म्हणजे 8 सारखं दिसताना ह्याचं काय आहे, ह्याला डिसेंटर असं म्हणतात. जेव्हा आपण खाली उतरत असतोय तर तुम्हाला डायरेक्ट ह्याला जर कनेक्ट केला तुम्ही तर तुम्ही स्पीड कंट्रोल होणार नाही, तुम्ही डायरेक्ट खाली फास्टमध्ये जाणार. या डिव्हाइसमध्ये रोप जेव्हा जातोय तेव्हा सगळा कंट्रोल तुम्हाला हातामधून करता येते. म्हणजे तुमचं स्पीड कमी करण्याचं काम हे डिव्हाइस करत असते. मिटॉन ग्लोव्ज घालायची कंपल्सरी म्हणजे रॅपलिंग करताना किंवा क्लाइम्बिंग करताना असते. तो रोप बघितला तो पूर्ण रोप नायलॉनचा. रोपवर नॉर्मली जर तुम्ही हात फिरवला तर तुम्हाला जोरात चटका बसतो आणि त्या रॅपलिंग पोझिशनला जर तुम्ही विदाऊट ग्लोव्ज हे केला तर तुमचे हात पण भाजण्याचे किंवा जळण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ग्लोव्ज हे कंपल्सरी वापरायचे. म्हणजे हार्नेस घालताना आता आमचे मेंबर घालतीलच पण हे जे पायाचे लूप्स आहेत त्या पायाच्या लूप्समधनं हार्नेस आतमध्ये घालायचं. हार्नेस घातल्यानंतर ना आपण स्वतःहून चेक करायचं की हार्नेस आपल्या कमरेच्या वर आहे का नाही. ते ॲक्टिव्हिटी आपण स्टार्ट करू. एक लेडीज एक जेंट्स. रॅपलिंग या विषयाची खडानखडा माहिती देऊन झाल्यावर त्यानंतर सुरुवात झाली की पहिलं कोण जाणार. त्यातले खूप सारे लोक असे होते की ज्यांनी ऑलरेडी हे एक्सपिरियन्स केलेलं होतं. काही जण असेही होते की जे फर्स्ट टाईम माझ्यासारखं एक्सपिरियन्स करणार होते. पहिला त्यांनी गेले त्यांचं बघून आम्हाला जाता येईल. पहिलं नको त्यानंतर ॲक्च्युअल सुरुवात झाली. त्यांनी जे मगासपासून एवढं सांगितलं होतं त्यानंतर जे सर होते ते पहिले तयार झाले की हां त्यांनी आधीही एक्सपिरियन्स केलं होतं त्यामुळे ते म्हणले की मी पहिले करतो. खाली उतरणार गुडघे ताट शेवटपर्यंत कमी झालं नाही पाहिजे. जर कमी झाला तर तुमचा तोल एका साईडला झाला. इथे जेव्हा येत आहे पोझिशनला तेव्हा पूर्ण वेट हार्नेसवर पडलं पाहिजे. तुमचे 2 रनिंग हात आहेत. हा हात रोपच्या वरच्या बाजूला राहील म्हणजे तुमचा डावा हात, उजवा हात रनिंगसाठी राहील. तुम्ही जेव्हा खाली कधी जाणार तेव्हा हा रोप वर ढकलणार. तुम्ही जसं ढकलशीला तसं ते खाली. द मोमेंट वेन आय रिअलाइज की हे दिसतंय तेवढं इझी तर अजिबातच नाही आहे. आई शपथ. एक लेडीज आणि एक जेंट्स असं एकामागोमाग एक खाली उतरत होते आणि या मॅडम नंतर माझा नंबर होता आणि मला समजलं की नाही हमसे तो ना हो पाएगा. पण नंतर असंही वाटलं की आत्ता जर नाही ना थोडी डेअरिंग केली तर मग हे नंतर कधीच पॉसिबल होणार नाही आहे आणि नंतर जो रिग्रेट येईल ना तो आयुष्यभर स्वतःला खात राहील. आणि फायनली येस आता माझी टर्न होती. ते हार्नेस बघूनच मी त्यांना 2-3 वेळा विचारलं की हे स्ट्रॉंग आहे ना. तर मग ते सांगत होते की नाही मॅडम तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पडणार नाही आहे, तुमचा कंट्रोल हा आमच्या हातात असतो आहे कारण एक रोप ही त्यांच्याकडेही असते. नंतर मग ते हार्नेस घालण्यासाठी त्यांचे सर होते, त्यांनी आम्हाला थोडी हेल्प केली. फायनली डेअरिंग करून मी त्या बुरुजापर्यंत पोहोचलेच
आणि येस, ही मुमेंट होती की येस, आता इथून आपल्याला खाली जायचं आहे. ते सर खूप चांगल्या प्रकारे सांगत होते. म्हणजे हाईटची भीती वाटते, फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करते, हे सगळं माहीत असून तरी पण ते खूप चांगल्या प्रकारे हँडल करत होते. परफेक्ट. रोप रिलीज करा, करा रिलीज, अजून रिलीज, एक स्टेप खाली. परफेक्ट. रोप रिलीज. चलो मस्त. काय ना होत परफेक्ट, एकदम परफेक्ट, एकदम परफेक्ट. बस थांबा तिथंच. बिलेट हाईट. हात सोडा मॅडम दोन्ही. टायटॅनिक करा. सोडा 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 सोडा. तो पण सोडा, तो पण सोडा. सोडा दोन्ही पण. पडताय जा. आणि येस, काही मिनिटांचाच तर खेळ होता. तिथे गेल्यावर त्यांच्या हातात कंट्रोल आहे हे पाहून माझी खरंच भीती निघून गेली. आणि मग खाली बघायलाही भीती वाटत नव्हती, आपण एवढ्या उंचीवर आहोत याचीही भीती वाटत नव्हती. सगळं कसं इझी झालं होतं. अंतर अगदीच कमी होतं असं तर नाही म्हणू शकत, पण हो, बुर्जाच्या खालून जेव्हा जात होतो तेव्हा तर वाटलं की छे, एवढंसं तर अंतर आहे, साक्षी यार एवढं तर तू करूच शकतेस. पण जेव्हा बुर्जाच्या वरून जाऊन खाली बघितलं तेव्हा समजलं की नाही, हे वाटतंय आणि दिसतंय तेवढं तर इझी मुळीच नाही आहे. आणि येस, आपल्याकडे हा एकच चान्स आहे की जी भीती लहानपणापासून आपल्याला वाटते ती आत्ताच ओव्हरकम करू शकतोय आपण. एका पॉईंटला वाटलं हे खूपच हार्ड आहे, नाही होते आपल्याने. पण नंतर वाटलं की नाही, हीच ती मुमेंट आहे की आत्ताच आपण करू शकतो आहे. नंतर फक्त रिग्रेट राहणार आहे की आपल्यासमोर सगळं होतं, आपण करूही शकत होतो. फक्त एक मुमेंट की तेव्हा डेअरिंग नाही दाखवली म्हणून ते करता नाही आलं. रोपचा कंट्रोल हा त्यांच्या हातात आहे आणि वर दोन्ही हात सोडल्यावर समजलं की नाही, आपण हे करू शकतोय. आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स आला आणि रॅपलिंगचा स्पीडही वाढला होता. ह्या एक मॅडम माझ्यासोबत होता, त्याही फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करणार होता आणि त्यांनाही उंचीची खूप जास्त भीती वाटत होती. त्यामुळे ह्यांच्याकडे बघून मी एक्सपिरियन्स करून झाल्यावर मला समजलं की नाही, मला खूप कॉन्फिडन्स आला आहे, करा तुम्ही, ही काही होत नाही आहे. ज्यांना हाईटपासून भीती वाटते त्यांनी हे नक्की एक्सपिरियन्स केलं पाहिजे. नक्कीच थोडं फरक पडतो आणि ज्या गोष्टींची आपल्याला भीती वाटते त्या जर आपण केल्या तर आपली भीती कमी होते. म्हणजे अगदी काहीच नसतंय, 2 मिनटासाठी वाटतं की नाही गेलो, संपलोच आत्ता. पण जेव्हा खाली होतो तेव्हा की नाही, एक समाधान मिळतं की येस, जे आत्तापर्यंत जी भीती वाटत होती ती आता नाही आहे. आता रॅपलिंग झाल्यावर मला एवढं छान वाटतंय की येस, मी काहीतरी अचीव केलं आहे. तर इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स. आता इथेच पुढे पावनगड आहे, तर आपण तिथे जाऊन ही बघून येऊया पावनगडावर काय काय आहे. तिथून पुढे आल्यावर आपल्याला मस्त असं एक महादेवाचं मंदिर दिसलं आहे, तर आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. एवढ्या भर उन्हात पण एवढं छान गार वाटतंय आणि स्वच्छता वगैरे पण छान मेंटेन केली आहे. पूर्ण दगडाचं बनलं आहे त्यामुळे खूप गार वाटतंय. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण ओसाड आहे आणि मंदिराचं स्ट्रक्चर बाकी खूप छान आहे. आणि बाजूलाच अशा 2 मस्त तोफा आहेत. आजूबाजूला जास्त काही नाही आहे, पण एक नंदीचं मंदिर आहे. इकडे पन्हाळ्यावर जेवढी गर्दी असते तेवढं तर नाही आहे आणि खूप जास्त शांतता आहे. हे काय आहे, थोडंसं पडलं आहे, आय गेस मंदिरच आहे. नाही, काही नाही आहे. महादेवाच्या मंदिराच्या इथे आधी येताना आपल्याला एक हनुमानाचं मंदिर लागलं, एक लक्ष्मीचं मंदिर आणि एक नृसिंहाचं मंदिर, असे 3 मंदिरं येताना पाहिलेत. ते खूप छोटे छोटे आहेत, पण हे मंदिर मोठं आहे आणि त्याचं स्ट्रक्चर केदारनाथाचं मंदिर आहे तसंच साधारण स्ट्रक्चर आहे. इकडे काहीतरी दिसतंय, बघूया जाऊन.
तुपाची विहीर आहे. तूप असेल तर थोडंसं बघूया तिकडे. आणि आजूबाजूचा परिसर असा मस्त मोकळा आहे. वाजले सकाळचे 10 तरी पण एवढं कडकडीचं ऊन आहे. तुपाची विहीर पण त्यात पाणी आहे. त्या पन्हाळ्याच्या रोडनी पुढे येताना तिथं त्या काकू बसलेल्या. त्या काकांना विचारलं की पावनगडावर काय आहे का बघण्यासारखं. तर ते म्हणाले की मंदिरं आहेत 2-3 आणि एक बुरुज आहे बघण्यासारखा. तर मंदिरं तर येताना पाहिलीत, जाताना दर्शन पण घेऊया. हे महादेवाचं मंदिर तिकडूनच खूप छान आणि सुंदर दिसत होतं म्हणून आधी तिथे दर्शन घेतलंय. आणि तो एक बुरुज आहे तोही बघूया आपण. येतानाच आता आपण जिथे महादेव मंदिर पाहिलं त्याच्या शेजारी तुपाची विहीर पण पाहिली. आणि जिथे गाडी पार्क केलेली तिथे आयताकृती कमानी विहीर पण होती. तर टेहाळणी बुरुज आणि दक्षिण दरवाजा आता ह्या साईडला आहे. अगदी 2 मिनटंच पुढे आलो की तिथे गाडी पार्क केली आहे. आणि हा तो टेहाळणी बुरुज. उन्हाळ्याचे दिवस असल्याने खूपच उन्हाची रखरखी होती, पण बुरुजावर शांत मंद हवा येत होती, जेणेकरून एवढं थकूनसुद्धा खूप छान गार वाटत होतं. हे ते हनुमानाचं मंदिर आहे जे रोडमध्येच आहे. आणि हनुमान मंदिराच्या बाहेर हे असं छोटंसं विहीर केली आहे. तिला हनुमान टाक असं नाव आहे, पण त्यात काही पाणी बिणी नाही आहे. आता पावनगडावरनं खाली आलो आहे आपण. आणि ते पन्हाळगडावर थोडंसं काजू शेक वगैरे घेऊन थोडंसं चिल होऊया, कारण का टेम्परेचर खूप जास्त आहे. तर हा होता आजचा ओव्हरऑल व्लॉग. थोडंसं ॲडव्हेंचरस, रॅपलिंग प्लस पावनगड. तर व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.